गदी माडगुळकरांचं घर खासगी बिल्डरला विकण्याचा घाट असल्याचा आरोप नातू सुमित्र माडगुळकरांनी नातेवाईकांवर केलेला आहे। गदी माडगुळकरांचं पुण्यातील निवासस्थान पाडण्यास नातू सुमित्र माडगुळकर यांनी विरोध केलाय। गदी माडगुळकर यांचं पुण्यातलं निवासस्थान पाडण्यास त्यांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी विरोध केलाय। गदिमांची वास्तू खासगी बिल्डरला विकण्याचा डाव असल्याचा आरोपही सुमित्र माडगुळकरांनी केलाय। गदी माडगुळकर यांचं पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये पंचवटी नावाचं निवासस्थान आहे। याच निवासस्थानामध्ये गदिमांनी गीत रामायण लिहिलं होतं। ही वास्तू खासगी बिल्डरला विकण्यासाठी नातेवाईक दबाव टाकत आहेत असा सुमित्र माडगुळकरांचा आरोप आहे। आपल्या जीवाला धोका आहे अशी पोस्टही त्यांनी सोशल मीडियात केली आहे। गदिमांचे जे वारस म्हणून स्वतःला सांगतात, जे गदिमांवरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, आपल्या बंगल्यावरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, ते लोकांकडे जाताना दाखवतात की आम्ही गदिमांचा वारसा पुढे नेतोय, पण हे तीच लोक प्रत्यक्षात गदिमांचं घर पाडायला तयार आहेत आणि तेच आम्हाला धमक्या देणं किंवा बिल्डरला आत करणं हे असे उद्योग त्यांचे चालू असतात। माझ्या सासूबाई शीतल माडगुळकर म्हणजे श्रीधर माडगुळकरांची पत्नी आनंद माडगुळकर, माझी नणंद परवा ती भांडून गेली, आम्हाला घरातनं बाहेर जा सांगितलं, खोटी कुभांड रचली जातात, माझ्या मिस्टरांना धक्काबुक्की केलेली आहे, ते आम्ही सहन करणार नाही। ही गदिमांची वास्तू आहे, आम्ही प्राणापलीकडे जपणार। गदिमा आमचं महाराष्ट्राचं देशाचं वैभव आहे। त्यांच्या असलेल्या सर्व वास्तू आणि त्यांच्या कुठल्याही मिळकतीवर अन्याय न होणं हे पाहणे आमची जबाबदारी आहे। मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर मार्ग न्यायिक असेल तो